महामार्गावर चालत्या ॲम्ब्युलन्सला भीषण आग. आगीनंतर ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट. धरणगावहून जळगावकडे जाणाऱ्या चालत्या ॲम्ब्युलन्सला आग लागल्याने ॲम्ब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गुजराल पेट्रोल पंपजवळ 13 नोव्हेंबर 2024 रोजी बुधवारी रात्री 9:30 वाजच्या सुमारास घडली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने चौघे बचावले आहेत. बुधवारी रात्री धरणगाव येथून हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेल्या महिलेला व तिच्या बाळाला डॉक्टरसह घेऊन घरी जळगावकडे जाणाऱ्या MH14 CL 0791 या क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सला राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपजवळ अचानक आग लागली. यामुळे ॲम्ब्युलन्समध्ये असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र त्या अगोदर ॲम्ब्युलन्सला आग लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत ॲम्ब्युलन्सला जागीच थांबवली व चालकासह रुग्णवाहिकेतील चौघे सुरक्षित बाहेर पडल्याने बचावले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. यात ॲम्ब्युलन्स जळून खाक झाली. तर या घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी काही काळाने वाहतूक सुरळीत केली.